श्री स्वामी समर्थ विचार. मनुष्याचे जीवन बदलवणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे श्री स्वामी समर्थ विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. श्री स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. श्री स्वामी समर्थ विचार. सुखच हवे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल. नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही, तर तेच कर्म दिव्या करण्यासाठी नामाचा आश्रय घे. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधान नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे. तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला, पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाही तोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल. तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आता देत आहेस, मला काहीच न सांगून. जीवनात कोणतीही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि ते कृतीत उतरव. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्या माध्यमातून ते ज्याला ऐकू जायचे हवे आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो. फक्त एकदाच हाक मार. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नको. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलले तो होईल दुःखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरवावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. काय कमवले आणि काय गमावले, कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द घे मुखी प्रेमाने, जग जिंक, मग होशील तू आणि इतर सुखी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामीची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही.
आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडलेले लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवरती लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडविते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपल्याला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आपणहून गमावले. माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्य ते सहज शक्य आहे. माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समतेचे भाव. एवढे लक्षात ठेव, तेथेही स्वामी आहे ते हे जाण. योग्य माणसांकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसांकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडीमोल असते. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. निशंक राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी म्हणतात, चूक महत्त्वाची असते तर व्यक्ती विसरवावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरवावी. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. तर मित्रांनो, तुम्हाला आमची श्री स्वामी समर्थ विचार कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.